पूर्ण मित्र परिवार. तर या मॅच कडे आपण पुन्हा एकदा लक्ष वेधू. बघा, आयोजकांचे जे काही नियम ठरलेले आहेत ते तुम्हाला ऐकावंच लागेल. सुपर 12 मध्ये सुद्धा कोणालाही ॲडजस्टमेंट नाहीये. डे वाईज जसे येतील त्याचप्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल. तर फ्रीडम ग्रुप धाकटी जुई आणि प्रणय 11 सहारा शिवकर. रोहित घरत आणि एका बाजूला मागच्या सामन्यातील रोहित शशिकांत घरत. बाद झाला आता रोहित गुरुनाथ घरत आउट. समोर शिवकर. या शिवकरचा लेखा जोखा पाहिला, त्यांनी चांगला खेळ दाखवला आज मागच्या सामन्यामध्ये. एका बाजूला धाकटी जुई संघ, त्यांनी सुद्धा ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला आणि दोन्ही संघांसाठी हा सामना सुद्धा महत्वाचा आहे. वासुदेव अंग्रेला पाहते, विकेट मिळाली. बॅटिंग करत असताना टीम धाकटी जुई संघ आज फ्रीडम्स ग्रुप नावानं खेळतो. ओ चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून क्लासिक स्ट्रोक. वॉट अ टायमिंग. काय फटका होता, तंत्रशुद्ध फटका म्हणावं लागेल. दिशा टप्पा ओळखलं, त्यानंतर सूरजची देहबोली सांगून दिलं का मला हा पॉइंटवरूनच खेळायचे आणि हा त्याचा पक्का निर्धार होता. गुड स्ट्रोक, गुड स्ट्रोक. क्षेत्र पूर्ण खाली आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला असंच खेळावं लागतं. सूरज गरत मैदानावर आपण वातावरण पाहिलं तर पूर्ण दमाचं सावट आपण जरूर पाहतोय. वासुदेव ओ ऑन दी राईट टोस केलं, तिकडे उभा अजय, तो जेल सोडणार नाही. गुड कॅच. इथे थोडी हुशारी दाखवली. संदेश आपण पाहिलं जसा चेंडू आला, शॉर्ट सिलेक्शन होतं, अजयनं ते त्याला आवडणारं तंत्र सेट केलं होतं. जर ऑन दी राईट खेळला स्टेप आउट, तिथे ते क्षेत्ररक्षक तैनात. आणि हे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणाचं एक तंत्र असतं आणि ते पाहायला मिळालं. बाद झाला. सूरज ज्यांनी चौकार दाखवला. आता 2 धक्के. 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावा फलकावरती टोटल 4. 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना फ्रीडम्स ग्रुप धाकटी जुई. वासुदेव कडाक्याची थंडी सुद्धा, थंडगार हवा सुद्धा आपण पाहतो आणि संपूर्ण आमचा प्रेक्षक वर्ग बघा अजूनही काही मैदान सोडत नाही. ही क्रिकेटची प्रचंड हौस आहे. हिवाळ्याचा ऋतू सुद्धा आहे आणि ती थंडीची चाहूल आपण जरूर पाहतो. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावा फलकावरती 4. 2 गडी बाद. सुरुवातीला हे धक्के मिळाले. सुरुवातीला जेव्हा प्रमुख खेळाडू बाद होतात तेव्हा दबाव दडपण असतो आणि तोच दबाव इथे पाहायला मिळतो. फ्रीडम्स ग्रुप धाकटी जुई संघ. रोहित आलाय, रोहित शशिकांत आहे जो मागच्या सामन्यातील सामनावीर रोहित शशिकांत गरत आणि आता मयूर पाटील. ओ ड्राईव्ह करतो, लॉफ केलाय दूरवर. यस, स्ट्रेट आमच्या समालोचन कक्षाकडे आणि ट्रॉफीला मानवंद देताना फटका होता बघा स्ट्रेट वर. जिथे आमचा ट्रॉफी कक्ष, बाईक कक्ष, तिथे फटका. काय पावर होती, सहज ठोकला मयूरनं. हल्ला बोल. लक्ष युक्त मॅच कडे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती टोटल 10. 2 गडी बाद. नेक्स्ट बॉल. ओ टप्पा बदलला, रिस्की रन. धोका होईल का? धोका. गरज नव्हती सांगतोय मयूर. काय गरज होती, थांबायला हवं होतं. सर्व काही सुरळीत चाललं, मात्र आता विपरीत घडलंय. कमबॅक करीत असताना पुन्हा एकदा आनंद. प्रणय 11 सहारा शिवकर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. प्रशांत फडके पीपी अजूनही या स्पर्धेचा आनंद घेत असताना 10 चेंडू आपण पाहतो आतापर्यंत. 5 चेंडू नंतर 10 धावा, 3 विकेट. 2 विकेट आल्या आणि त्यानंतर 1 रनआउट. दबाव दडपण परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होईल आणि जर अशा चुका कराल तर त्याची परतफेड. आज हरिग्राम संघ संदेश अशाच पद्धतीने मिस्टेक केली, सामना त्यांना गमवावा लागला, पराभव त्यांच्या जिवारी लागला. आणि जेव्हा असे पराभव पदरी येतात ना तेव्हा यंगिस्तान युवा खेळाडू चाहता वर्ग
संपूर्ण नाराज असतात. हे चित्र आम्ही प्रामुख्याने पाहिले. गावासाठी खेळला जाणारा क्रिकेट. 5 चेंडूचा खेळ समाप्त. धावा फलकावरती टोटल 10, 3 गडी बाद. वासुदेवला आपण जरूर पाहतोय. प्रणय 11 6 रन शिवकर साठी पहिलं षटक हातळतोय. अंकिश आलाय, न्यू बॅट्समन, न्यू बॅटर. ओ अपील जोरदार. दबाव तंत्राचा वापर इथे सातत्याने करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. एकूण धावा फलकावरती 10. तर नक्कीच आपण पाहतोय संपूर्ण आमचा अतिथी कक्ष. तर आयडियल मेन्स वेअरचे मालक युवा उद्योजक जयेंद्रबाई भगत सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना अगदी दररोज त्यांना आपण पाहणार आहोत. त्यांची एंट्री थोडी लेट असते, मात्र शेवटपर्यंत या स्पर्धेचा ते आनंद घेत असतात. स्टेजवर संपूर्ण आयोजकांची ही मंडळी उद्या पहिला सामना खेळायचे आणि त्याची काही उपाययोजना सूर्य. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 10, 3 गडी बाद. ओव्हर नंबर 2. वासुदेवनं षटक हातळलं, 10 दिला. मयूर गरत आलाय. षटक क्रमांक 2 प्रणय 11 सहारा शिवकर साठी. दुसरं षटक ड्राईव्ह करत असताना सिंगल डबल न का होईना धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि तेच करावं लागेल. जेव्हा तुमच्यावर दबाव निर्माण होतो तेव्हा तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. 3 विकेट मिळालेत. गोलंदाजी चांगली होती आणि आता त्या अटॅकिंग फलंदाची गरज आहे. जसं पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या आणि प्रामुख्याने तोच दबाव दडपण आता पाहायला मिळतोय. 10 धावा 2 विकेट होत्या. झुंज देत असताना कठोर मेहनत करतोय रोहित. अंकेश मयूर 11 धावा फलकावर. फ्रीडम्स ग्रुप धाकटी जुई संघ. ड्राईव्ह करतोय सावध फटका. लॉंग ऑन कडे फिल्डर रेडी. सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकेल. थोडी मेहनत घ्यावी लागेल. सर्वोत्तम फलंदाजी व्हायची असेल तर त्या आपल्या रणनीतीवर अंमलबजावणी करणं आणि त्यानंतर तो खेळ प्रलंबित करणं हे करावं लागणार आहे. आता धावा फलकावरती टोटल 12, 3 गडी बाद. रोहित शशिकांत गरे त्यांना पाहतोय बॅटिंग करत असताना 2 चेंडूचा सामना केला. अंकेशला पाहतोय. सेकंड ओव्हर. मयूरचा पुढचा चेंडू. ओ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न जरूर होता. बॅकअप रेडी. लॉंग ऑन. सिंगल डबल का होईना धावा जमवताना आपण पाहतोय. मयूरनं मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर षटक हातळलं. अगदी मागचा सामना पाहिला. डोंगरा एवढा आव्हान होतं 72. तो सामना टायगर 11 देवतनं सहज जिंकला. आता या सामन्यामध्ये काय असेल, किती धावांचं टार्गेट सेट होईल? मयूरनं 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात. रोहित कडून आता त्या चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. ऑफ स्टंपला चेंडू. डॉट बॉल. दबाव निर्माण होईल. 2 वाजलेत. मध्यरात्रीनंतर सुद्धा आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना कस लागेल फलंदाजाचा. आता कस लागेल कारण प्रणय 11 सहारा शिवकरची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. अजूनही मयूर आहे. पुढचं षटक सुद्धा आपण पाहणार आहोत. संदीप असेल. स्लॉगर मध्ये अजय सारखा वेगवान गोलंदाज आहेत. सेकंड ओव्हर. धावा फलकावरती 13, 3 विकेट. क्रॉस बॅटेड फटका बनवला डीप कडे. खेळाडू कक्षाकडे चेंडू चाललाय. सीमारेषी लगत बेधडक बिंदास खेळला आणि याच फटकेबाजीची आता गरज आहे. व्हॉट अ स्वीट साऊंड आपल्याला बॅट ऐकायला मिळाला. खेळाडू कक्ष जिथे फ्रीडम्स ग्रुप धाकटी जुईच आपण खेळाडू ऑन स्क्रीन पाहतो.
थंडीचा तडाखा त्यांना सुद्धा जाणवतो. खूप डेअरिंग असते. आपण कौतुक करावं लागेल जे खेळाडू कडाक्याच्या थंडीमध्ये खेळत असतात. काही प्रेक्षक वर्ग सुद्धा सामन्याचा आनंद घेत असतात. वॉट अ ग्रेट स्ट्रोक. 19 धावा आहेत. फ्रीडम्स ग्रुप धाकटी जुई सेकंड ओव्हर. मयूरनं 4 चेंडू सुंदर हाताळले, मात्र त्यानंतर बॅटचा तडाखा दाखवला. रोहितनं 19 धावा. ऑफ स्टंपला क्रॉस बॅटेड. आता संधी असेल दूरवरून सेफ लँड होईल. निघालेत इझिली. धावा पूर्ण होतील. सापळा रचला मॅच मध्ये. चांगली कमबॅक करून देत असताना प्रयत्न करतोय लिडिंग ऑफ द फ्रंट येऊन खेळण्याचा रोहितचा जो प्रयत्न आहे. 2 षटकं संपली. 10 धावा आल्या आणि आता या षटकामध्ये 11 धावा आल्यात. लक्ष विद्या मॅच कडे. धावफलक आता इथून धावसंख्येची गती वाढवणं महत्वाचे. 2 षटकानंतर 21 धावा. दोन जानेवारी ते 6 जानेवारी या स्पर्धेचा थरार आपण पाहणार आहोत. ओमसाई केबल नेटवर्क या स्पर्धेला सहकारी इंटरनेट सेवा DJ नितीन असतील, त्याची संपूर्ण टीम, संदेश शेळके यांची आई इक्विरा इव्हेंट. आणि आज आपण पाहतोय पहिली रात्र. 2 षटकानंतर आता धावा 21. बॅटिंग लाईनअप मध्ये आपण पाहिलं 3 गडी बाद झालेत. सरासरीचा अंदाज आपण बांधला तर कशा पद्धतीनं जो दबाव आला होता मागच्या 2 षटकामध्ये पाहिलं, जिथे पहिल्या षटकामध्ये प्रमुख 2 फलंदाज बाद झाले, ज्याचं श्रेय दिलं गोलंदाजांना. सुरुवातीच्या प्रमुख फलंदाजांना बाद केला. आता संदीप पाटील आल्या. संघाचा संघनायक आहे, प्रचंड अनुभव आहे, अनेक वर्ष यंगिस्ताना घेऊन तो खेळला. अजयनं नेतृत्व बऱ्याच वेळा केले. संदीप असेल अनुभवी खेळाडू या संघामध्ये सुद्धा आहे. प्रणय 11 सहारा शिवकर. 2 षटकं संपली. 21 धावा, 3 विकेट. समोर उभा आहे अंकेश. अंकेशनं ड्राईव्ह करते लॉंग ऑफला सुसाट वेगानं. ओ मिसफिल्ड. तिथे होते क्षेत्ररक्षक सूरज. ही चूक झाली. थोडा तणाव वाढला, टेन्शन वाढेल. जी गोलंदाजाने मेहनत घेतली, मात्र आपल्या पोझिशनवर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. सूरजकडून या अपेक्षा नव्हत्या. आता धावा फलकावरती 25. थोडा दबाव दडपण वाढलाय. डीप कडे पाहतो. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे. संदीप सज्ज होईल. समोर अंकेश. 25 धावा. थर्ड ओव्हर. पुढचा चेंडू राऊंड विकेटनं फ्रंट फुटला आले. टॅप करण्याचा प्रयत्न. संदीप कडे ती परतण्याची क्षमता आहे. यष्टीरक्षक सुद्धा आपण पाहतो, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे. उत्तमला आपण तेथे पाहतो, बऱ्याच वर्ष त्यांना आपण क्रिकेट खेळताना पाहतो. उत्तम असेल, अजय असेल, या संघामध्ये आपण पाहतो. संदीप यंगस्टारना घेऊन चांगला संघ, चांगली मोर्चे बांधणी त्यांनी केली आणि ही तुमच्या संघामध्ये असावं लागतं. संदीप सज्ज होईल. 2 चेंडूचा खेळ संपला. 25 धावा, 3 गडी बाद. राऊंड विकेटनं मागे ठेवला. पॉइंटला रस्ता शोधला. डीप कडे फिल्डर रेडी आहेत. सिंगल डबल घेणं सोडायचं नाहीये. धावांची भूक तुमच्याकडे असावी लागते आणि या धावेनं धावफलक पुढे सरकेल. पलटवार तर जरूर होते. इंटेलिजंट क्रिकेट दाखवते. रोहित शांत डोक्याने खेळतो. अंकेशनं खराब चेंडूची प्रतीक्षा त्यांच्याकडून होईल. एकूण धावा धावफलकावरची टोटल 27 वर पोहोचलाय. गोलंदाज संदीप पाटील. 3 चेंडूचा खेळ समाप्त. रनवे मधून पुन्हा एकदा पुढे निघेल संदीप. राऊंड विकेटनं फ्रंट फुटला आले. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्लिप तिथे रेडी. पंचांचा इशारा. 22 न धावफलक पुढे सरकेल. पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट करत असताना पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधतोय श्री विलासदादा नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा. माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक आणि ग्रामस्थ मंडळ. आपण ही ट्रॉफीचं पाहतोय. दर्जेदार नामांकित स्पर्धा. यशस्वीरित्या संदीप कमबॅक करून देतोय. चौकार आल्यानंतर आता 2 चेंडूचा खेळ बाकी. 28 धावा धावफलकावर, 3 गडी बाद. बॅटिंग करत असताना फ्रीडम्स ग्रुप धाकटी जुई. राऊंड विकेटनं ऑफ स्टंपला ठेवला. चेंडू खाली होता. स्लिप मध्ये बॅकअप रेडी होतं. संदीप कडे तो मॅजिकल स्पेल तो कमबॅक करून देऊ शकतो. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला हे शांत डोक्याने खेळावं लागतं. सावधानता असावी, संयमता असावी म्हटलं जातं.
आणि पुन्हा एकदा संदीप आपल्या नावाचा वलय दाखवत असताना धावफलक थांबवून ठेवतोय. एकूण धावा धावफलकावरती 28-28. लास्ट बॉल. ओ प्रहार करते दूरवरून अजय येईल, सिंगल मिळेल. एक धावेनं 3 षटकं. संदीपचं कमबॅकिंग करणारं षटक. गुड बॉलिंग. थोडा दबाव होता मात्र या संदीपच्या सुंदर षटकानं पुन्हा एकदा जी फिगर पुढे चालली होती धावसंख्येची तिथे रोखलं. 3 षटकानंतर धावफलक 29. सलामीला आलाय रोहित शशिकांत गरज. त्याच्याकडून अपेक्षा आहे 7 चेंडूचा सामना त्याने केला. वैयक्तिक 10 वर खेळतोय. 7 देत असताना अंकेश 6 चेंडूचा सामना त्याने केला. तो 8 मध्ये खेळतोय. आणि आता इथून धावसंख्येचा वेग वाढवायचा असेल तर फटके खेळावे लागतील, आक्रमण करावं लागेल, झुंजावं लागेल. फलंदाजाने या षटकामध्ये तो खेळ दाखवावा लागणार आहे. एकूण धावा टोटल स्कोर कार्ड बॅटिंग करत असताना टीम 29-29. 2:07 स्वर्गीय शारदा गागू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ विगर आज पहिली डे नाईट. साई स्टार आणि ग्रामस्थ मंडळ विगर या स्पर्धेचे आमचे सर्व आयोजक. तर लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. थोडासा थकवा असतो आणि तो आता आम्हाला जाणवतोय. 3 षटकं संपली. धावा 29. रोहित अजयचा हा चेंडू लॉफ केला. प्रचंड वेग आहे आणि फिल्डर तिथे रेडी. वैभवला हा झेल टिपलाय. गडी बाद झाला. आता धावा असताना धावफलकावर 29. रिप्ले आपण पाहू शकता. अजय प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. ड्राईव्ह केला. आपण पाहतो हा चेंडू ऑफ ड्राईव्हच्या मार्फत. भरपूर वेळ होता आणि तिथे कोणती चूक होत नाही. अजय भगत प्रणय 11 सहारा शिवकर साठी. आज सहारा शिवकर म्हटलं तर अद्विक एंटरप्राइजेस वैभव शेठ डवळे यांचं मनापासून धन्यवाद, ज्यांचं साई स्टारवर नेहमी योगदान असतं. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते अद्विक एंटरप्राइजेस सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. का होईल या मॅच मध्ये सांगणं थोडं कठीण आहे. अंकेशकडे सुद्धा ती गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आदेश आलाय. आता धावा धावफलकावरती टोटल 29. 4 गडी बाद. प्रणय 11 सारा शिवकरनं टॉस जिंकला आणि पसंती दिल्या फिल्डिंगला. चेंडू शिल्लक 5. कौतुक होत असताना अजय भगतचं पहिला चेंडू विकेट मिळाली. अजय सज्ज होईल. वेगवान चेंडू. किती वेग या अजयकडे. शिवकर एक्सप्रेस या नावानं नेहमी दहशत राहिले आणि तो अजय भगत स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं धाडस साहस असतं आणि ते धाडस सातत्याने अजयनं अनेक वर्ष केलंय. तेच धाडस दाखवत असताना धाकटी जुई संघासाठी अजय भगत 2 चेंडू डॉट. समोर धावसंख्या उभा आदेश 29. 4 विकेट. ओ गुड बॉलिंग. दिशा टप्पा विभिन्नता काय लाईन आहे. प्रचंड वेग सुद्धा आहे आणि अजयकडे तो तगडा अनुभव आहे. एकूण धावा धावफलकावरती टोटल 3 चेंडूमध्ये काहीच करून देत नाही. आदेशनं चेंडू डॉट खेळलेत. 1 विकेट. चेंडू शिल्लक 3. गुड बॉलिंग. अजय भगत पुन्हा एकदा पुढे सरकेल गोलंदाजी करत असताना. हा चेंडू ड्राईव्ह केला लॉंग ऑनला. फिल्डर रेडी. गुड फिल्डिंग. अजयचा हे सुंदर षटक. कौतुक होत असताना टाळ्यांचा आवाज येतोय. स्लॉग ओव्हर मध्ये थांबवलं एवढं सोपं नसतं आणि त्या स्पीडनं गतीनं गोलंदाजी करतोय अजयची गोलंदाजी. कौतुक होत असताना 4 चेंडू मध्ये सुंदर गोलंदाजी. बेमिसाल कमाल बहारदार गोलंदाजी अजय भगत. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावा 30. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना फटके येत नाही. निघाले 2 धावेसाठी प्रयत्न होईल आणि यस व्हेरी क्लोज डेंजर एंडला. संपायर सिग्नल दबाव दडपण सुद्धा आहे. पूर्णपणे अजयनं बॅटरना फसवलं. वेगवेगळे प्रयोग केले. मोठ्या हिमतीनं त्यांनी गोलंदाजी केली आणि सुंदर गोलंदाजी करत असताना
धावसंख्येला जो आकार मिळाला हवा होता आणि मात्र ज्या अजयने रोखलं, 2 धावेने धावफलक पुढे सरकला. एकूण धावा 32, 32. 4 गडी बाद. लास्ट बॉल असेल. अजयनं सुंदर गोलंदाजी, एकही मोठा फटकाने. गुड बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. आपल्या गोलंदाजीतील तीव्रता, धारदार गोलंदाजी, गतिमान गोलंदाजीनं आज अजयनं सर्वांना प्रभावित केलं. 32. गुड बॉलिंग, अजयची गोलीगत गोलंदाजी. का बात, एकदा टाळ्या होऊ द्या. फलंदाजांना त्यांनी मामा बनवलं आणि एकही फटका दिला नाही. एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग. एकूण धावा धावफलकावरती 32 झालेत आणि 33 करायचे. 33 धावा विजयासाठी असतील. विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहणार आहोत. दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळणार आहोत. विनिंग टार्गेट असेल 33. तर नक्कीच आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते स्पर्धा कव्हर करत असतात, ते आम्हा सर्वांचे लाडके गिली गिली चंपा आणि पाजी आमच्या अमित म्हात्रे सरांना आपण इथे सन्मानित करतो. आणि उद्या त्यांना इथून पारगावचा प्रवास करायचे. आणि अमित म्हात्रे सर, आत्ताच कांचन पालकरनी फोन केला का अमित म्हात्रेंना सांगा त्यांचा फोन लागत नाही आणि तुम्हाला उद्या त्यांच्या समेत पारगावला जायचं. तर आता ते ऑन दी वे पुण्यावरून निघालेत, लगेच इमर्जन्सी कॉल करा. आणि मी आयडियल मेन्सवेअरचे आमचे युवा उद्योजक जयेंद्रभाई यांना विनंती करेन, अमित म्हात्रे सरांना आपण सन्मानित करावं. ते जात नाही आता, एंटरटेनमेंट करण्यासाठी लगेच जॉईंट होतील. तर अमित म्हात्रे सरांचा इथे सन्मान होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांचा आपण आवाज ऐकला, त्यांना आपण इथे सन्मानित करतो. आयडियल मेन स्टुडिओ. तर आमचे कॅमेरामन आर्यन, यस, आर्यनचं धन्यवाद देऊया. चला एकदा टाळ्या उद्या अमित म्हात्रे सरांसाठी, जे विनोदासाठी सुद्धा ओळखले जातात, फनी असतात, मात्र त्यांच्या मनामध्ये काही नसतं.
पण काही जण त्यांच्या ऐकून सिरियस होतात. तर अमित सरांचा आपण इथे सन्मान घेतो. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नेरेदुंद्रे विभागाच्या स्पर्धा सुद्धा ते कव्हर करतात. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आमच्या विनंतीला मान देऊन सुद्धा उपस्थित राहत असतात. तर ऐकविरा इव्हेंट आणि आपण पाहतोय स्पर्धेतील आज पहिली डे नाईटची ही रात्र आणि त्यातीलच हा शेवटच्या सामन्यातील शेवटचं सत्र. या ऐकूया आपण अमित सरांना. धन्यवाद. और ये खूबसूरती के साथ चौवा आया और बाउंड्री के साथ इस बार खाता भी ओपन और 4 के साथ प्रणय मात्रे, जिन्होंने पिछले मैच में काफी शानदार खूंखार मोड में आकर 52 रनों की एक तेज तर्रार इनिंग खेली थी। और रोहित इस बार ये गेंद स्क्वायर लेग के ऊपर चली गई है और टीम का टोटल स्कोर जा रहा है 5 के घर में पंजाब बोर्ड के ऊपर। दूसरा पहला ओवर जारी है, 2 गेंदे खत्म, 5 रन बोर्ड के ऊपर। ओ स्लो रन का प्रयोग किया, गति परिवर्तन वाली बॉल जैसा पेस किया और इसी बीच इस गेंद के ऊपर कोई रन मिलेगा नहीं है। टीम का टोटल स्कोर 5। इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष और एक बार फिर से इस बार यहां मामला बनेगा और विकेट नंबर पहला इस बार डाउन होता हुआ और बैक टू डगआउट बल्लेबाज। चार गेंदें खत्म, 5 रन बोर्ड के ऊपर पहला विकेट गिरता हुआ इस बार देखा जाए तो फाइव रन लॉस ऑफ 1। और नए बल्लेबाज जो वासुदेव अंग्रे मैदान के अंदर 1 डाउन बैट्समैन, 5 रन बोर्ड के ऊपर। वो एक क्रॉस लाइन इस बार ऑन साइड के ऊपर खेलने गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। थोड़ी सी इस बार गति परिवर्तन वाली बॉल और चकमा दिया गेंद ने, सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में। इस ओवर की आखिरी 2 गेंदों का खेल शेष है, 1 गेंद का शेष, अंतिम बॉल। ओ उल्टा बल्ला चलाने की कोशिश की है लेकिन इस प्रकार यहां देखा जाए तो कोई रन मिलेगा नहीं है और पहला ओवर खत्म हो चुका है। टोटल रन बोर्ड के ऊपर 5 रन, बिना कोई विकेट के नुकसान, 1 विकेट के नुकसान पे। तो आने वाले मेरे हिसाब से 18 बॉल शेष है और 28 रनों की जरूरत है जीतने के लिए यहां शिवकर टीम को। चलिए सेकंड बॉलर को जल्दी इस्तेमाल कीजिए। हाँ बिल्कुल, तो मुझे लग रहा है सत्यन काकड़े साहब इनको घर जाने का है, तो इससे पहले मैच जल्दी खत्म करो। हाँ तो मुझे ये लग रहा है कि शायद अंपायर ने मुझे कॉल जरूर किया था लेकिन वो क्या कॉल ऐसा किया कि पहले अगर आप करते जल्दी चले जाते, ये उनका कहना था। और
और ये भार्गव प्रीमियर लीग में हमारा भव्य दिवस स्वागत आपने देखा, एक मुर्गा भी मिला था। पांच रन बोर्ड के ऊपर अंकिश पाटिल गेंदबाजी की बॉर्डर संभाल रहे। इस बार देखा जाए तो दक्षिण हुई टीम की अब स्क्रीन के ऊपर देख सकते हैं अमित मात्रे का स्वागत। एक मुर्गा भी देखे, पारगांव में सभी कमेंटेटर को मुर्गा थे, रेटिंग ज्यादा थी, कई मुर्गे मर भी भागी। इस बार बैकफुट जाकर गेंद को जोरदार हिट करने का प्रयास किया था, लेकिन दूसरे के लिए पलटने की कोशिश, खतरा बन सकता है क्या? मौका बनेगा अंपायर साहब, काकड़े साहब उंगली खड़ी करना पड़ेगा, ये नॉट आउट। लेकिन तीसरे अंपायर की मांग की, टीवी अंपायर के पास इस बार रेफर किया उन्होंने। थोड़ी फंबल जरूर हुई थी। तो बल्लेबाज गॉन, विकेट नंबर इस बार देखा जाए दूसरा ड्रेसिंग रूम में, और रनआउट के रूम में विकेट गिर गई है। मुझे लगता है कि प्रणय मात्रे वापस जा रहे हैं, जिन्होंने 6 रनों का योगदान दिया पिछले मैच में, जिन्होंने 52 रनों की एक यादगार पारी खेली थी, उसी बल्लेबाज को बैक टू डगआउट जाना पड़ा। सही थ्रो आया, विकेट कीपर ने अपनी शानदार होशियारी दिखाई और इस बार विकेट के ऊपर लगा दिया और बल्लेबाज को वापस जाना पड़ा। चलते डीजे सुनील तांडेल जी के पास। अजय भगत, स्कोर 6। अजय भगत गेंदबाजी की बाउंड्री संभाल रहे और 2:23 म्हणजे काहीच न वाजले अजून, पंचांना हे काहीच नाही, पंचांना सकाळी 6 वाजता उभे राहून सवय आहे। शॉट है, बेहतरीन शॉट, बाबूशाह कहते क्या शॉट, 6 रन, त्याला शॉट येत नाही, शॉट। और छक्के के साथ स्कोर 12। बारह रन बोर्ड के ऊपर, और इस ओवर की अभी भी मुझे लगता है कि 4 गेंदें शेष। बारह रन बोर्ड के ऊपर, एक बार फिर से यहां कवर पॉइंट के ऊपर सिंगल ही मिलेगा और सिंगल पे संतुष्ट होना पड़ा अजय भगत को। अजय भगत पहुंचे 7 पे और टीम का टोटल स्कोर देखा जाए तो 13, 2 विकेट के नुकसान पे दूसरा ओवर जारी है। इस ओवर की मेरे हिसाब से 3 गेंदें अभी भी शेष है, 15 गेंदों में 20 रन। और क्लीन बोल्ड, प्ले डाउन हुई, बल्ले का किनारा लगा विकेटों के ऊपर और विकेट नंबर यहां देखा जाए तो मेरे हिसाब से तीसरा गॉन। देखिए एक अंपायर को ठंडी लग रही, दूसरा अंपायर बिंदास चल रहा है। हाँ, और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 13 के घर में, 3 विकेट गॉन और इस ओवर की आखिरी 2 बॉल शेष।
और ठंडी थोड़ी कम है क्योंकि इतना ठंडपन कम है। शुरू में थोड़ा ठंडपन लग रहा था, लेकिन अभी सुबह हो गई तो ठंडपन कम हो चुका है। जनवरी महीना है, मकर संक्रांति 14 तारीख को है और सत्येंद्र काकड़े के इनके माध्यम से सभी को तिलगुल दिया जाएगा पक्का। नाड़ी छूट गई है ना सूच की। 13 लॉस ऑफ 3 और शॉट अच्छा खेला एक्स्ट्रा कवर के ऊपर, खिलाड़ी तैनात है वहां। गुड थ्रो और इसी के साथ एक सिंगल के साथ तो स्कोर जाएगा 14 रन। लास्ट डिलीवरी और एक बार फिर से यहां एक सिंगल मिलेगा। उपड्रॉय के अगेन लॉन्ग ऑफ के ऊपर पर्याय क्षेत्ररक्षण ओव्हर की समाप्ती। 2 षटकानंतर आपण बघू शकता इकडे मात्र शिवकर संघाची धावसंख्या बढावू लागली ती 15, आता 12 चेंडू आणि 18 धावांची गरज। पोली खत्म हो जाएगी 4 तारीख को। 5 तारीख से उरण प्रीमियर लीग चालू, 10 तारीख से कोपरोली, 12 से खार कोपर। अरे सत्येंद्र काकड़े क्या अंपायर की जब इनो ही लूटने का ना काम फिट हो जाएगा। 12 में 18 चाहिए, सब जगह है संदेश की। उनका एफर्ट है, उनकी मेहनत है। लगता है अगले साल वेबसाइट अगर सत्येंद्र काकड़े जी की ओपन हो जाएगी तो ये मर गए समझो। अंपायर भी और इस बार वेबसाइट भी चालू होगी तो चोर के सब करके मैं भी ओपन करता हूं। लाइव वाले के ऊपर प्रेशर आ जाएगा, ये कुछ भी कर सकते हैं अंपायर। ये इस बार गेंद बाहर ज्यादा चली गई, वाइड घोषित, खराब गेंद। आदमी छोटा है, इसके ऊपर मत जाओ। आदमी का स्टॅमिना देखो खरा होने, बाबलीचा काटा तो कसा काटा उभा तसंच। 16 रन और आउटस्टेड अपील इज गॉन पगबाधा और विकेट नंबर इस बार देखा जाए 30, इस बार 30 चौथा गॉन। और देखना पड़ेगा क्या होगा, अंपायर का फैसला देखना पड़ेगा। यस उन्होंने देखिए इस बार मिडल स्टंप के ऊपर सत्येंद्र काकड़े को एलबी का अपील बहुत है, ये टांग और कमर जजमेंट इज। और उन्होंने देखा कि सही है, इस बार देखना पड़ेगा। और सत्येंद्र काकड़े जी को इनाम आया है कि अगले टूर्नामेंट को आपको ही अंपायर के काम। रन बन चुके 16, विकेट नंबर 14 गॉन और आने वाले 11 में चाहिए 17 रन। क्या गेंदबाजी चली धाकटी सुई की, शानदार गेंदबाजी। नए बल्लेबाज मिस्टर मयूर उत्तम पाटिल, शिवकर के उत्तम पाटिल बैटिंग क्रमांक 6 के ऊपर। सोलह पे स्कोर और लव क्या कैच इट इज गॉन। उत्तम पाटिल अंडा लेके ड्रेसिंग रूम में वापस, विकेट नंबर 5वां गॉन। घातक गेंदबाजी इस बार देखा सूरज घरत की लाजवाब और फील्डर सही साथ दे रहे। बॉलर को जब फील्डर सही साथ देता है तो बॉलर का मनोबल ऊपर हो जाता है।
बोला विकेट कीपर। हाँ वेल बॉल, लेकिन आगे कुछ जो बोल रहा है वो अलग आवाज आ रहा है। हर एक आदमी का टोपन नाम होता है ना। और देखिए इस बार देखिए हमारे जो संदेश शेल के इनके जो ऑपरेटर है इस साइड के जतीन, चश्मा लगा कर, चश्मा की भींग देखो कितनी बड़ी है, साला बादाम की रानी भी दिख सकती चश्मे से। 16-5 विकेट। और इस बार सूरज गरत की शानदार गेंदबाजी, वाड़ा गेंदबाजी कर रहे, पूरी तरह से इस बार एफर्ट दे रहे। 10 गेंदे 17। दस गेंदे 17। और एक बार फिर से गेंद यहां लॉन्ग लेग के ऊपर जा रही है, गेंद को उठाने जा रहे हैं, रनर का मौका। अंपायर साहब, चोरगे साहब क्या इशारा है? चलो टीवी अंपायर। रेस होता है तो अंपायर ऊपर आते हैं, हिम्मत नहीं डायरेक्ट आउट देने की। कोई नहीं है डायरेक्ट नहीं आउट दे सकता, सचिन काकड़े जी हो जाए कोई हो जाए, वो रिस्क नहीं लेंगे। उन्हें पता है ना कैमरा 3-3 है, लेकिन आउट है नॉट आउट है। स्लो मोशन, ये और फिर से स्लो मोशन देखेंगे। ऐसा थोड़ी है तू बोलने से क्या हो जाएगा, तू कुछ भी बोल सकता है। लेकिन बल्लेबाज जब पहुंचे हुए या नहीं पहुंचे हुए, और इसी के साथ बल्लेबाज नॉट आउट। तुम बोल सकते, हम भी बोल सकते। 16 पे 5, इसीलिए गावस्कर साहब जी ने कह दिया बल्ला है ना वो जमीन को इस बार देखा जाए जोरदार तरीके से घास के लाओ। 9 में 15 चाहिए। और हवा में जरूर एक बार फिर से लॉन्ग ऑन के ऊपर फील्डर तैनात है। रोहित ने गेंद को कलेक्ट किया, एक सिंगल और स्कोर जाएगा 19। दागटी हुई गांव भी क्रिकेट के पंडरी हमारे स्वयं घरत, उनके गांव की टीम है। अच्छे कमेंटेटर, उन्नीस। हो वॉटर बॉल कृपया कोणी बघा शेगोडी लावली असेल तर ती भिजवण्याचं काम करा। थंडी सर्वांना लागते, आम्हालाही वाटते आगी जवळ यावं, पण खेळाडूंना त्रास होता कामा नये। साईडला वायरी सुद्धा आहेत, कृपया सहकार्य करा मित्रांनो, काही करू नका। कॅच इट, इट्स गॉन, द विकेट नंबर 6 डाउन। शिवकर की टीम को बड़ा धक्का लग चुका है और क्या इस बार फैसले के ऊपर एक शानदार कैच लपका। विकेट नंबर 6 इज डाउन मिस्टर आकाश। सूरज गॉन आणि विजयासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावा। व्हॉट अगेन बाजी धाकटीची टीम। मित्रांनो थंडीचा हा महिना आहे, थंडीचे दिवस आहेत आणि आपल्याला थंडी लागते जरूर मान्य आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये जेव्हा धूर येतो तेव्हा खेळाडूंना त्रास होण्याची दक्षता घ्या। बघा थंडी तुम्हाला सहन होत नसेल तर मग तुम्ही घरी बसून बघले का, मग तुम्ही महाबळेश्वरला काय झालं आमच्यासारखे, आम्ही महाबळेश्वर गेलो की 3-3 महिने येत नाही बिंदास। यूपीला तुम्ही काय सत्यन काकडे, आम्ही एक वेळा गेलो होतो, सगळे भैया आम्हाला बोलायचे का हो हम बिंदास, थंड पाण्याचे नातं ते असू द्या। विजली याला महत्व आहे। गोविंदाचा पिक्चर आग कसा होता, आणि पुढल्या वर्षी सत्यन काकडे तुम्हाला यायचं आहे संदेश शेलकेची हल्दीला। 19 लॉस ऑफ 6 धावसंख्या 19।
आणि 6 चेंडू आणि 14 धावा. हा यावेळी गणपती. ओ व्हाट अ शॉट यार. गेली गेली चंपा. खुश हुई रंबा. देखो पेड़े लंबा. छक्के के मारा खंबा खटक. यंदा बघा दीपक भाई सांगितले संदेश शरीफ गणपती बुलवाला म्हणजे रावायचा जैनार आणि संदेश भाई तुम्ही राहिले गणपती बुलवाला. 25 आणि आम्ही पण आहे. आम्ही आता काय राहिलो आता ते आम्ही राहिलो अंपायर असतं बघा. 5 लाख. मॅच आली रंगात. आता रंगात रंगात आली मॅच. हे सागरचा आवाज नाही सूर नाही ताल. यायला काय पण बोलते तो त्याला सूर लागते पण दीपक भाईला माहिती आहे. बाबूशा क्या सॉट. ओडिसा. त्याचे डोळे कसे बघा लहान आहेत. डे नाइट करून फुल टॉस है. ऑन साइड के ऊपर स्लॉग हिट किया है. मिड विकेट के ऊपर फंबल हुए खिलाड़ी फायदा उठाया और 2 रन गुड रनिंग बिटवीन द विकेट. आने वाले मेरे हिसाब से देखा है 4 बॉल. रन चाहिए 6 रन. मैच में इस बार से क्या खुशबू आ चुकी है. जैसे चमेली की गली में कैसे खुशबू आती है उस तरह से मैच में खुशबू. लेकिन क्या बैटिंग चल रही है आकाश तुपे की जो व्यक्तिगत यादें का 11 पे खेल रही और 55,000 लोगों ने आई मैच को देखा है. अभी मैच लोग देख रहे देख लो कि सो गए. अरे 214 लोग अभी तक मैच देख रहे. यही तो प्रेम है ना. उन 214 लोगों का हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग. Oh, good morning! Good morning! Catch it! It's gone backwards करने के ऊपर. क्या कैच. शॉर्ट ऑफ लेन थी. ऑन द इस बार देखा जब पुल किया था लेकिन उतनी ही बढ़िया कैच और विकेट गॉन. आकाश तुपे बड़ी मछली जाल में फंस गई. खतरनाक शॉट मारा था लेकिन उतनी बढ़िया कैच. 27 लॉस ऑफ 7. अब तो जीतने के लिए मेरे हिसाब से 3 बॉल शेष होंगे. 6 रन. 3 बॉल 6 रन. 1 गेंद के पीछे 2 रन. मुकाबला कौन जीतेगा. शिवकर टीम या धाकटीजुई टीम. धाकटीजुई टीम या शिवकर टीम वक्त बताएगा. आलेख देखिए कैसा ऊपर चढ़ा नीचे हो रहा है. टेक्नोलॉजी है. आजकल के जमाने में कौन किसी से कहां से भी बातचीत चलेंगे. इंस्टा के ऊपर जाओ एक बार हाई करो सबकी पहचान. कैसे है उधर सब कुछ है उधर. ओ बॉल इस बार नीचे डाली हुई गेंद थी. एक सिंगल मिलेगा. लॉन्ग ऑफ खिलाड़ी आए वाइड मिड ऑफ के क्षेत्र में और एक सिंगल के साथ 28 लॉस ऑफ 7. अब तो जीतने के लिए 2 गेंदों में 5 चाहिए. कंपल्सरी जैसी बिल्कुल सही. दो में 5 चाहिए. 2 में 5. उतूंगा इस बार देखा जाए महेंद्र सिंह धोनी. ओ क्या बात है. तुम धोनी बन सकते तो मैं महाबली बन सकता हूं. रनआउट का मौका. क्या बात है. सुपरमैन ही खड़ा था वहां. चलो सुबह के 17 में हवा में छलांग मार के वो धाकटीजुई का हनुमान ही इस बार देखा जाए लेकिन चेक करेंगे जरूर. बिल्कुल सेफ है. तो 1 गेंद और जीतने के लिए 3 है ना. सुपरमैन खड़ा छोटू. अरे अपन जानते अपनी जबान लकीर है. चाहे एक मैच लेट आ गए
आराम किया, इसका मतलब ये नहीं सचिन काकड़े साहब हम सब भूल गए, हम आ गए तो समझो मुर्गा बांग अभी देने वाला है। कंपलसरी जैसे कि एक बॉल 3 चौका लगाना पड़ेगा और शॉट खेलेगा बल्लेबाज मयूर घरत। स्लो रन का प्रयोग और बाउंड्री जाएगी क्या? ओ छक्का, विनिंग शॉट, महेंद्र धोनी स्टाइल से मैच को फिनिश कर दिया। मैं हूं ना, झंडे में डंडा, और क्या छक्का ठोका, सामने तीर के जैसे थप्पड़ मारी मयूर घरत। व्हाट अ स्ट्रोक, मुकाबला जीत आया प्रणय 11 सारा शिवकर टीम ने। वेल डन और हार्ड लक फ्रीडम ग्रुप 11 धाकटी टीम। खतरनाक शॉट, धोनी मैदान के अंदर था और वो धोनी बन चुके शिवकर के मिस्टर मयूर घरत। बेहतरीन बेहतरीन छक्का, वाह, छा गई गुरु। मुकाबला जीता शिवकर ने और परास्त करते धाकटी टीम को। मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा अजय भगत। चला अजय भगत आपण यायचं मॅन ऑफ द मॅच साठी. हाडला धाकटी संघ आणि स्टंप पंच घेऊन यायचं आहे. तसे झाले लाईट जे ते स्टंप माग आहेत, असू द्या. त्यांनी बघा चमकणारी गोष्ट आली, जुगनू त्यांना चमकते ते जास्त दिसतंय. आणि आमचे मोरे साहेब आपलं हार्दिक स्वागत. आजची रात्र अगदी मजेशीर आणि आम्हाला द्वारका सरांचं आपण स्वागत करूया. रायगड जिल्ह्यातील नामवंत अंपायर द्वारकानाथ चोरगे साहेब